सुरू होताच शहरात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। बुधवारी दुपारी उत्तर नागपूरमधील वैशालीनगर येथील फटाक्याच्या गोदामात आग लागली। काही क्षणातच आग संपूर्ण गोदामात पसरली। फटाक्यांचा डेपो असल्याने संपूर्ण परिसर स्फोटांच्या आवाजाने दुमदुमून गेला। घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध भागातील अग्निशमन विभागाच्या 9 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली। ज्या ठिकाणी आग लागली ती जागा निवासी भागात आहे, त्यामुळे आग जवळच्या घरांमध्येही पसरण्याची शक्यता होती। परंतु अग्निशमन विभागाने खूप प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे। या अपघातात लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। आगीची तीव्रता किती होती याचा अंदाज अनेक किलोमीटर अंतरावर आग आणि धूर दिसत होता यावरून लावता येतो। मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस स्टेशन परिसरातील दही बाजार रोडवरील वैशाली नगरमधील प्रेमनगर उड्डाणपुलाखाली एक फटाके गोदाम आहे। लग्न सराईचा हंगाम असल्याने व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटाके साठवले होते। बुधवारी दुपारी अचानक गोडाऊनमध्ये आग लागली। फटाके असल्याने आग काही मिनिटांतच संपूर्ण गोदामात पसरली। आगीची माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली। आगीची स्थिती पाहून शहरातील विविध केंद्रांमधून 9 वाहने तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि आग विझवण्याचे काम सुरू केलं। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर।